आदर्शनी फेकायला पाहिजे नुसता आवाज कुठला. आम्ही आलो आहोत कालिका माता मंदिर कालीघाट मी दर्शनात झाले. लाईन खूप मोठी आहे. समोरच दिसतो तुम्हाला विक्टोरिया मेमोरियल बघू शकता. इथलं ते स्ट्रक्चर आहे ते पूर्ण बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. त्याला भूक लागले. व्हेज पुलाव एकदम मस्त आहे आणि हा थंड रायता आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता आता आम्ही आलोय जरा थंडगार उसाचा रस प्यायला. आदर्श बोला ते खरं आहे. आम्ही नाही आला घेतलाय आणि तिकडे बघा तिला काय संभाळ ते बघ तिथे ठेवतो आदर्श अर्धा पाहिजे आता घालला. शुभ सकाळ मित्रांनो. आता आजचा दिवस आहे तिसरा आमचा. तर आज आम्ही जाणार आहोत जो कोलकाता परिसर आहे तो फिरायला. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत आज कालीमाता मंदिर, कालिका घाट मंदिर, त्यानंतर विक्टोरिया मेमोरियल आणि दुसरं कुठलं दक्षिणेश्वरी मंदिर. तर हे तीन आहेत, अजून बरेच आहेत आता नाव आपल्याला माहित. आणि एक हावडा ब्रिज म्हणून आपला इथला कोलकाताचा फेमस आहे तो एक बघणार आहोत. तर आता पहिले नाश्ता करून घेऊया. आणि आज खूप लेट झाले कारण की आमचा 5:30चा टाइम होता. आज भरपूर टाइम झालाय आणि पोरं काल दमली होती म्हणून जाम टाइम झाला. आता नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला बसमध्ये बसून तुम्हाला अर्धी जी माहिती आहे ती सांगतो. तर मित्रांनो आता नाश्ता देखील आलेला आज आहे व्हेज कटलेट. तर ते खाऊन घेऊया. तर आता आम्ही निघलोय बसकडे जायला. बस पण आता आपल्याला आलेली आहे आपली बस. मावशी आजचा दिवस मागील 2 दिवस कसे गेले तुम्हाला? सोमदेवी माता टूर्स ही म्हणजे तीर्थयात्रा हे तुम्हाला यांचं नियोजन कसं वाटलं? तर या आपल्या पनवेलच्या मावशी आहेत आणि त्या पण आपल्या सोबतच जॉईन झालेल्या. आपल्या इथून लोकमान्य टर्मिनल्स या स्थानकावरून आपल्याला जॉईन झालेल्या. तर आता आपण निघतोय बसकडे आणि इथून आपला प्रवास चालू होईल. आणि जे असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार जे आपण मंदिर बोललोय स्टार्टिंगलाच तर ते तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो 2 दिवस झाला आदर्शनी खूप त्रास दिला आम्हाला. कोणत्या गोष्टीचा? काही मतलब उठा ठेवा करत बसतो तो. स्वतः झोपून नाही दुसऱ्यांना झोपून नाही. आपण बाहेर नुसता आवाज कुठला. तर आता मित्रांनो आम्ही चाललोय कालीघाट मंदिरला. आता आपल्यासोबत मामा पण जॉईन झाले. आज मामा बघू शकता रुपेश, आदर्श, इकडे बाळू आहे. तर आता बघा पुढे जाऊन कसं मंदिर आहे. तर आता आम्ही आलो आहोत कालिका माता मंदिर कालीघाट. तर आता बघू शकता हा एंट्री पॉइंट आहे. तर आम्ही इथून एंटर करतोय. मित्रांनो आता आम्ही दर्शनात झाले. लाईन खूप मोठी आहे लाईन. तर आता नमस्कार मित्रांनो, आता आम्ही दर्शन झाले. तर आता आम्ही चाललोय बसकडे. तर आता आम्ही स्कायवॉकवर आलोय. बघा स्कायवॉक कसा ममता बॅनर्जीने स्कायवॉक बघा कसा बनवलाय. तर ही पब्लिक आहे आपली मामा आहेत. हे आपले उत्कृष्ट जेवण बनवतात जे आपल्याला 15 दिवस जेवण ज्यांच्या मार्फत झालंय हे मामा आहेत. गजानन मामा आपले सावळ्या इजोलीचेच आहेत. तर नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलो आहोत विक्टोरिया मेमोरियल हॉल. तर इथं बघू शकता तुम्ही 50 रुपये एंट्री गेट तिकीट आहे. तर आता आम्ही आलोय. आता बघा गार्डन पण किती मोठं आहे एकदम बघा हा. तर आता आम्ही आतमध्ये जातो. पहिले फ्रेश होऊन घेतो. पोरा पण गेलं फ्रेश होला. तर मी फ्रेश होतो जरा. फ्रेश होऊन आता आतमध्ये जाऊ आपण. आता तिकीट घेतली आपली. आपण फ्रेश होतो आणि आपण आतमध्ये जाऊ. आता आम्ही झालोय फ्रेश. तर जरा कसं ऊन खूप आहे इकडे म्हणजे असं आहे. सकाळचे 10:30 वाजलेत पण तरी पण एवढा ऊन आहे ना इथं जाम ऊन आहे. तर आता आम्ही चाललोय बघा समोरच दिसतो तुम्हाला विक्टोरिया मेमोरियल बघू शकता. तर आता चाललोय आम्ही तिकडे समोरच. तर आतमध्ये दाखवू तुम्हाला जर परमिशन असेल कॅमेरा अलाउड तर आम्ही दाखवू तुम्हाला. नाहीतर मग बाहेरून जे स्ट्रक्चर आहे तेच दाखवू आम्ही तुम्हाला. तर आता आम्ही विक्टोरिया विक्टोरिया मेमोरियल आतमध्ये आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही आता इथलं बांधकाम बघू शकता. तुम्हाला दाखवतो सगळं इथलं ते स्ट्रक्चर आहे ते पूर्ण बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. तर आता आपण आलो आहोत विक्टोरिया मेमोरियलच्या मिडल स्पॉटला. तर मिडल स्पॉटला बघू शकता हा किती कलाकृती आहे बघा. ही तुम्हाला दाखवतो ही कलाकृती बघा. ही पूर्ण कलाकृती आहे पूर्ण. आता आपण आलो आहोत विक्टोरिया मेमोरियलच्या बाहेर. तर बघू शकता तुम्ही पार्टचा तुम्हाला दाखवतो व्ह्यू जो आहे. आपण बॅक साईडला होता. आता आपण निघूयात फोटोशूट करू. थोडा फोटोशूट झाल्यानंतर बसकडे जाऊ, नाश्ता करू आणि मग तिथून
परत दुसऱ्या एका जागेवर जाण्यावर मंदिर आहे, मंदिरावरती जाऊ आणि तिथून मग संध्याकाळ थोडं झाली का स्टेशनला जाऊ. स्टेशनवरून आपली ट्रेन आहे ती आपण जगन्नाथपुरी स्टेशनला जाणार आहोत. आता आम्ही निघलो आहे. आता बघा समोरच्या बाजून जसं आपण एंट्री केली ना तसं बाहेरच्या साईडून आपण निघलो आम्ही. आता बघू शकता तुम्ही या दोन्ही साईडला बघा तुम्ही. मामीचं पाय जाम दुखतात. मामीला भूक लागले. पाठीमागून आपली पब्लिक आलेली आहे. तर आता आपण चाललोय बस पण पार्किंगला बॅक साईडला पार्किंगला लावले. तर आपण चाललो. तर आजचा दुपारचा मेनू बघा काय आहे. व्हेज पुलाव एकदम मस्त आहे आणि हा थंड रायता आहे. बघू शकता एकदम वास पण एकदम मस्त सुटलाय. सगळ्यांनी खायला घेतलं आता. तर आम्ही सुद्धा खाऊन घेतो आणि भेटूया आपण नंतर. मित्रांनो आम्ही आता बसमधून उतरलोय. तर आता आम्ही चाललोय दक्षिणेश्वर मंदिराकडे. तर आता पुढे जाऊन आपल्याला भेटेल दर्शन आणि तिथून आपण बोटीत जायचे ना. आदर्शने आपल्याला माहिती दिली आहे मठामध्ये जायचंय. मठाच्या साईडून बोट निघते. बोटीमधून आपल्याला परत जायचे पुढच्या मंदिराकडे. तर मित्रांनो आपण बघू शकता आता आम्ही आलोय जरा थंडगार उसाचा रस प्यायला. मला जॉईन झालेत सावंत काका जॉईन झालेत. उसाचा रस थंडगार एकदम उसाचा रस पिलाय आणि आता चाललोय मठाकडे युनिव्हर्सिटी. तर आपण बघू आता पुढे जाऊन आता आपल्याला बोटीमध्ये बसायचे. चला. तर आता मित्रांनो आम्ही तिकीट घेतलेलं आहे. आता तिकीट घेतलेली आहे आम्ही. तर आता आम्ही चाललोय. तिकीट बोट आलेली आहे. तर आता आम्ही इथून बोटीचा प्रवास करणार आहोत आणि त्या साईडला जाणार आहोत पलीकडे दक्षिणेश्वर मंदिर. तिथे दर्शन घ्यायला चाललो आहोत आम्ही. तर आता भेटूया आपण तिथे त्या साईडला पलीकडे गेल्यावरती. चला. तर आता आम्ही निघालो आहोत दक्षिणेश्वर मंदिराकडे. तुम्ही बघू शकता आता थोडंच अंतर बाकी आहे आपलं. जस्ट आम्ही बोटीतून आता प्रवास आणि आता आम्ही निघालो आहोत दक्षिण मंदिराकडे. थोडं आम्ही मंदिराकडे जाणार आणि मंदिरामध्ये भेट देणार आहोत. होऊ शकतं सर्व यात्रेकरू आमच्या सोबत आहे. तर चला आता पुढे पुढे चाललोय. बोटीमधून उतरलोय आपण आता. आता आपण चाललोय मंदिराकडे. आता पुढे बघू आपण मंदिर कसं आहे आणि आतमधून तुम्हाला दाखवू जर परमिशन असेल तर. तर आता आपण आलोय मंदिराच्या खूपच जवळ आहोत. बोला वेदांत सर बोला. छोटं मार्केट एरिया आपल्या दक्षिण मंदिराकडे जायला, दक्षिणेश्वर मंदिराकडे जायला. आणि आता थोडंसं आम्ही त्या मंदिरामध्ये जाणार आहोत. बघूयात काय आहे हा मंदिर. आणि खूप इकडचं नामांकित मंदिर आहे हा दक्षिणेश्वर. खूप इच्छा होती आमची पण इकडे यायची कारण की कालपासून आम्हाला ती एक जिज्ञासा लागलेली त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचंय. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे एकदम उत्कृष्टरित्या. तर आता सगळे आले आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत. मस्त एकदम उत्तम असं दर्शन झालेलं आहे आमचं. आता चप्पल बुटं घालून घेतो आणि परत प्रवासाला लागतो आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही परत चाललो आहे बोटीमध्ये बसायला. आता परत त्या साईडला जाऊन आपल्याला एक बोट वाल्यांचे सर जॉईन झाले आहेत. काय टेन्शन म्हणजे टेन्शन सर आजचं काय टेन्शन दिलेलं आहे. आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत मठामध्ये जायला. तो मठचा काय टायमिंग होता 3 वाजता. 3 वाजता हा मठ उघडणार आहे तेव्हा आम्ही तिथे देखील भेट देणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत शालिमार स्टेशनसाठी कारण की आम्हाला शालिमार ते भुवनेश्वर पुरीपर्यंत आम्हाला प्रवास करायचा ट्रेनने. तो प्रवास झाला की आम्ही दुसऱ्या दिवशीचा उद्या दिवस असणार आहे आमचा पुरीचा. तर उद्या आम्ही पूर्ण पुरी एक्सप्लोर करणार आहोत. चांगल्या चांगल्या ठिकाणी भेट देणार आहोत. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा. उद्या देखील चांगल्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि नक्कीच ऋतिक तुम्हाला सर्व गोष्टींमधील माहिती आणि त्या गोष्टींमधील चित्र काय असतील ते तुम्हाला दाखवणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. तर आपण सर जसे बोलले तसं आपण सगळं दाखवण्याचा प्रयत्न करू. जे दाखवायचा प्रयत्न होईल जे शक्य होईल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर असंच कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आम्ही आला घेतलाय आणि तिकडे बघा तुझं काय संपड आहे रे बघ तुझे ठोक घेतो आदर्श अर्धा पाहिजे आता घालला पालो कमी नाही ठोक घेतले का आजी. मामा आपली पब्लिक सगळी बसलेली आहे. तर आता आम्ही बोटीमधून आता बाहेर पडलोय. आता आम्ही चाललोय. वेदन कुठे चाललोय आता आपण
आता कुठला मठ आहे? बिल्लूर मठामध्ये चाललो आता आम्ही. तर आता जाऊ आपण मठामध्ये आणि बघू तिथलं पण आपण कॅप्चर. तर मित्रांनो आता आम्ही आलो दक्षिणेश्वर मंदिराच्या इथून. तर आता आम्ही चाललोय कुठे मामा? बिल्लूर मठ. बेलूर मठाकडे. आता आमचा हा शेवटचा पॉईंट आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट स्टेशनकडे. आपला स्टेशन कुठला? शालिमार स्टेशनकडे जाणार आहोत इथून आम्ही. तर बघू आता मंदिराकडे चाललोय. आता मंदिरमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला ते तुम्हाला दाखवू आम्ही. आता मेन गेट जवळ आलेलो आम्ही. आता बरेच अजून पाठीमागे आहेत आमचे सहभागी जे आहेत यात्रेकरू ते आहेत आमच्यासोबत. चला तर आता आपण मेन गेट जवळ आलेलो आहोत. आत्मनो मोक्षार्थ जगद्वितीयायच आपण त्याच्यावरती लिहिलं एकदम मस्त सुविचार. आपण चाललो आतमध्ये. बघू शकता आम्हाला व्हिडिओ शूटिंग अलाउड नाहीये. बघू शकता थोडं कॅप्चर बघू शकता. आपण आलो आहोत मंदिराच्या बाहेर. आता मठाच्या बाहेर आलो आहोत. तर हा त्याचा परिसर आहे बघा. पूर्ण फुल परिसर असतो एकदम. तर मित्रांनो आताच आम्ही बेलूर मठ इथून बाहेर निघलोय आणि आता बाहेर आलोय जरा स्ट्रीट फूड साठी. तर पण आता चहा घेतलाय. कुल्हड चहा इथं फेमस आहे खूप. बघू शकता. मामा कसा आहे चहा आज? एक नंबर. आता मी सुद्धा चहा घेतलाय. चहा बघू कसं पहिलीच बाईट बघू कशी होते. आजार बोलला ते खरं आहे. मी शालिमार स्टेशनला पोहोचलो. इथून आम्ही जगन्नाथ एक्सप्रेसनी चाललो आहोत जगन्नाथपुरीला. शालिमार टू जगन्नाथपुरी एक्सप्रेसनी चाललो जगन्नाथपुरीला. आता B4 आहे. आता B4 चाललो आहे आम्ही आता. तर मित्रांनो आता आपलं जेवण आलेलं आहे. झोमॅटोवरून ऑर्डर केलं तर थोडी भाजी. आपल्याला आज संध्याकाळची भाजी कारल्याची होती. ती पण मस्त आली पण जरा सुकं होतं म्हणून आम्ही ओली भाजी मागवली. तर मटर पनीर मागवलं झोमॅटोवरून. हे कशी भाजी आहे? मस्त स्पायसी चांगली आहे ना? तर आता आम्ही खाऊन घेतो पहिले. त्यानंतर मग खाल्ल्यानंतर तुम्हाला भेटू आणि नंतर मग ब्लॉग एंड करू. चला धन्यवाद.